हॅलो, कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। व्हिडिओच्या सुरुवातीलाच आधी माझ्याकडनं तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज मी तुमच्याबरोबर केशर ड्रायफ्रूट श्रीखंड ही रेसिपी शेअर करणार आहे। तर त्यासाठी मी 1 लिटर गाईचं दूध चांगलं उकळवून घेतलेलं आहे। ते रूम टेम्परेचरला येऊन त्याला विरजण लावून त्याचं दही बनवलेलं आहे। 7-8 तासात ते दही बनलेलं आहे आणि चांगल्या मलमलच्या कपड्यात, स्वच्छ कपड्यात मी ते बांधून ठेवलेलं आहे। एक रात्रभर बांधून ठेवलं की त्याचा सकाळी चक्का बनतो, घट्ट दही असं बनतं आणि ते मी काढून घेतलेलं आहे। मी पहिलं व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलं आहे 1 लिटर दुधामध्ये साधारण 400 ग्रॅमच्या आसपास चक्का पडतो। ते दुधावर अवलंबून असतो किती जाड किती पातळ आहे ते। आणि त्यासाठी मी एक साधारण पाव किलो किंवा 300 ग्रॅम एवढी मी पिठी साखर घेतलेली आहे दळून आणि ती मी चांगल्या पद्धतीने इथे मिक्स केलेली आहे। दह्यामध्ये थोड्या गुठळ्या असतात, त्या मोडून एकजीव होण्यासाठी मी ही गाळणीमध्ये ते चाळून घेणार आहे श्रीखंड। यामुळे एकजीव होऊन ते गुठळ्या मोडून मस्त प्लेन श्रीखंड तयार होणार आहे। या पद्धतीने मी ते सगळं ओतलेलं आहे आणि असं चमच्याच्या सहाय्याने मी ते ढवळून हलवून चाळणीवर चमचा घासून त्या गुठळ्या मोडून घेणार आहे। या पद्धतीने मी ते सगळं गाळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आपण एरवी नेहमीच मार्केटमधनं श्रीखंड घेत असतो। एक थोड्याशा पुऱ्या केल्या की श्रीखंड इन्स्टंट मिळतं मार्केटमधनं, ते खातो। पण मैत्रिणीनं थोडासा वेळ काढा आणि ही रेसिपी पाहून याप्रमाणे तुम्ही नक्की घरात श्रीखंड बनवा। मला असं वाटतं की हे श्रीखंड तुम्हाला फार आवडेल आणि याच्यापुढे जर श्रीखंड बाजारात खायचं असेल तर तुम्ही बाजारात न आणता तुम्ही वेळ काढून घरी नक्की बनवाल। तर बघा, ह्या पद्धतीने श्रीखंड करून तुम्हाला नक्की आवडेल। हे बघा, या पद्धतीने मी हे गाळून गुठळ्या सगळ्या मोडलेल्या आहेत आणि चाळण बाजूला ठेवून हे प्लेन श्रीखंड एक मस्त तयार झालेलं आहे। त्यामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर, 1 पाऊण चमचा जायफळ पावडर घालून मी मिक्स केलेलं आहे। चांगले एकजीव करून झाल्यावर मी 10 ते 15 केशराच्या काड्या 1 चमचाभर दुधामध्ये 1 पाऊण तास भिजत घातलेल्या होत्या, त्या मी घातलेल्या आहेत। त्याचा छान कलर आलेला आहे, ते मी मिक्स केलेलं आहे। 1 चमचा थोडंसं पाटी ठेवलं आहे, ते मी लास्ट श्रीखंडाच्या सजावटीसाठी ठेवलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवणारच आहे। त्यानंतर ड्रायफ्रूटची कापं आहेत, बदामची पातळ कापं, पिस्ता आणि चारोळी आहे, ती मी थोडीशी परतून भाजून कुरकुरीत केलेली आहे चारोळी आणि ती मी टाकलेली आहे। हे एकजीव केलेलं आहे। या पद्धतीने छान मस्त श्रीखंड एक प्लेन मस्त झालेलं आहे, त्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता। आणि हे मी आता एका बाउलमध्ये ट्रान्सफर करणार आहे, मला ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। या पद्धतीने मी ते बाउलमध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यावर हे केशर जे उरलेलं होतं ते मी टाकलेलं आहे। त्याच्यावर जायफळची बारीक एक अशी पावडर पसरलेली आहे आणि ड्रायफ्रूटची जी थोडी कापं मी पाटी ठेवलेली उरवून ती मी पुन्हा घातलेली आहेत। छान श्रीखंड झालेलं आहे, तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि हा गुढीपाडवा मस्त साजरा करा घरगुती श्रीखंडाबरोबर। तर चला, श्रीखंड तर घरी बनवायचंच आहे, पण त्याआधी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर आजचा मेनू हा तुम्हाला तर आवडलाच असेल, पण आजची ही रेसिपी मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला छान वाटली, आवडली तर नक्की कमेंट्समध्ये छान कमेंट्स करा। मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते आहे आणि मस्त गुढीपाडवा साजरा करा। पुन्हा एकदा भेटू आपण नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय।